राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत। खरातनं उरण तालुक्यामधील चाजणे इथल्या अत्यंत कमी किमतीमधील जमीन या खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अशोक खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवरती डोळा होता असं दिसून येत आहे। धक्कादायक म्हणजे खरातला अटक होण्याआधी उरणमधील या जमिनीची कल्पना खरातच्या नावावरती नोंद झाली आहे। चाणजे इथल्या या जमिनीचा सध्याचा बाजारभाव हा 3 ते 4 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे। मात्र हा व्यवहार केवळ 58 लाख रुपयांमध्ये करण्यात आलाय। तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरामध्ये भविष्यात जमिनीचे भाव हे गगनाला भिडणार आहेत आणि हे ओळखूनच खरातनं या भागामधील जमिनीवरती आपला डोळा ठेवल्याची चर्चा सध्या रंगली आहे। आम्ही जर 7-12 काढायला गेलो तो तलाठी तहसीलदार इथे लक्ष देत नाहीत। आम्ही इथल्या गावठाणाचा प्रश्न घेऊन तहसीलदारांकडे जातो उरणच्या, ते साध्या नोंदी घेत नाहीत, पंचनामे घेत नाहीत। मग ह्यामध्ये नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार झालाय या सगळ्या अधिकाऱ्यांची, प्रशासनाच्या आणि इथल्या दलालांची ईडी चौकशी व्हावी, कारण हे प्रकरण 100 कोटीच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ईडी चौकशीची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आणि ते करत नसतील तर इथे आम्ही मोठं आंदोलन करू हे पण सांगतो। खरातचं प्रकरण उरणपर्यंत आलेलं आहे, ही गोष्ट फार धोकादायक आहे की अशा आणखी किती जमीन इथे घेतल्या असेल आणि म्हणून मला ह्या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी करायची आहे। इथले सरकारी अधिकारी असतील किंवा कोणी एजंट असतील, जमीन देणारे असतील, हा नक्की व्यवहार कितीने झाला आहे, कारण दाखवताना हे रेट कमी दाखवतात, म्हणजे रेडी रेकनरच्या पण कमी दाखवतात, कारण का ते भाव वाढू देत नाहीत। आमच्या लोणामध्ये पण ते पाहिलं आम्ही 3 ते 4 लाखांनी खरेदी करतात, पण जमिनीचा भाव 7 ते 10 कोटी रुपये आहे।